ठीक आहे. भारतातील नदी प्रणाली हा विषय आज आपण पाहतोय. ठीक आहे, एवढं काही सिरियस होऊ नका, काही नाही, व्हिडिओ आहे ना. तर आपल्याला साधारण 150 कोटी लोकांचा देश आहे आणि त्याच्यामध्ये जलप्रवाहांची जी महती आहे ती आहेच. म्हणजे त्याचं महत्त्व काय आहे, पाण्याशिवाय, पाण्याला आपण जीवन म्हणतो, पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. मग ह्या पाण्याचे रिसोर्सेस काय आहेत, तर नद्या आहेत. नद्या, आता नद्यांचे 2 भाग पडतात इथे. ठीक आहे, तर भौगोलिक रचनेनुसार किंवा उगमस्थान आणि ते पेन बघू, भारतातील नद्यांचे वर्ग उगमस्थान, प्रवाहाचे स्वरूप आणि भौगोलिक रचनेनुसार केलेले आहे. तर इथे 2 प्रकारच्या नद्या आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे हिमालयातील नदी प्रणाली, दुसरी द्वीपकल्पीय नदी प्रणाली. हिमालयात ज्या नद्या, हिमालयातून ज्या नद्या वाहतात त्या नद्या, आणि द्वीपकल्प, द्वीपकल्प म्हणजे काय, पठारी प्रदेश, बरोबर. तर पठारी प्रदेश, या पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या, अशा 2 प्रकारच्या नद्या आपल्याला पाहायच्यात. ठीक आहे. आता इथे बघा, हिमालयातील ज्या नद्या आहेत त्या नद्यांना जे पाणी आहे ते कशामुळे, या नद्यांना पाणी हिमनद्या आणि मान्सून पर्जन्य या दोन्ही स्रोतांपासून मिळतं. याचं पाणी कसं आहे, दोन्ही सोर्सेसच्या आधारे आहे. तर या नद्या बारमाही आहेत. या नद्यांची वैशिष्ट्य काय आहे, या नद्या काय आहेत, हां, 12ही महिने वाहणाऱ्या आहेत. कारण काय, की यांना हिमनद्यांपासून, म्हणजे बर्फ जो आहे हिमालयातला त्याच्यापासूनही पाणी मिळतंय, आणि दुसरं पाऊस, मान्सूनमुळे सुद्धा, पर्जन्यवृष्टीमुळे सुद्धा पाणी मिळतंय. इथे वैशिष्ट्य काय आहे, तर 12माही या नद्या वाहतात. हिमालयातून ज्या नद्या वाहतात त्या 12 महिने वाहतात. दुसरं, तीव्र उताळामुळे त्या जलप्रवाह त्यांचा काय आहे, वेगवान आहे. तिसरं, फी आकाराच्या दऱ्या, म्हणजे खोल दऱ्या तयार होतात, कारण वेग जास्त आहे ना पाण्याचा. धबधबे आणि खोल दऱ्या आढळतात. उत्तर भारतातील विशाल सुपीक मैदानाची निर्मिती, या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांमुळे काय झालंय, उत्तर भारतीय मैदानाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर मोठे नदीखोरे तयार करतात. मोठे नदीखोरे म्हणजे नद्यांचे पात्र मोठी आहेत आणि पूर येण्याचे प्रमाण जास्त आहे. तर या हिमालयातून वाहणाऱ्या बारमाही आहेत, त्याच्यामुळे मैदाने तयार होतात, व्ही आकाराच्या दऱ्या तयार होतात, प्रवाह वेगवान आहे. ठीक आहे, आणि पूर येणं वगैरे याचं प्रमाण अधिक्य आहे. मग ह्या नद्यांमध्ये प्रमुख नद्या कोणत्या आहेत, तर एक आहे सिंधू नदी प्रणाली. ठीक आहे, सिंधू आणि सिंधूंच्या उपनद्या. दुसरी गंगा नदी प्रणाली, गंगा आणि तिच्या उपनद्या. आणि तिसरी आहे ब्रह्मपुत्रा नदी. ठीक आहे, तर सिंधू नदी भारताच्या वायव्येतून, पाकिस्तानातून जवळजवळ 60% वाहते आणि भारताच्या वायव्य भागातून वाहते. गंगा उत्तरेतून, तर ब्रह्मपुत्रा जी आहे ती उत्तरांचल हा जो भाग आहे त्या भागातून, अरुणाचल प्रदेश वगैरे त्या भागातून ही नदी, ब्रह्मपुत्रा नदी वाहते. ठीक. आता इथे बघा, पहिल्यांदा आपण पाहतोय की सिंधू नदी, सिंधू नदी काय आहे, तर तिचा उगम तिबेटमध्ये मानस सरोवर येथे होतो. 2880 किलोमीटरची लांबी आहे. 709 किमी भारतातली लांबी आहे. अरबी समुद्रात जाऊन विलय पावते. आशिया खंडातील महत्त्वाच्या नद्यांपैकी एक. ठीक आहे, तर या नदीचं विशेष काय आहे, की ही जी नदी आहे ही कुठून वाहते, मानस सरोवरात उगम पावते, बरोबर. वाहताना ही भारतातून पेक्षा पाकिस्तानातून जास्त वाहते. ठीक आहे, तर या नदीची विशेष माहिती अशी आहे की इंडिया हा जो शब्द आहे, काही ठिकाणी असं प्रचलन आहे किंवा असा विचार आहे की इंडिया हे जे नाव आहे इंडूज या नदीपासून आहे. कारण हा जे पाश्चात्य लोक आहे सिंधू नदीला ते इंडूज असं म्हणायचे किंवा इंदूज असं म्हणायचे. तर हा त्यांचा जो अपभ्रंश आहे त्याच्यावरून इंडिया हे नाव पडलं असं काही संशोधकांचं मत आहे. ते किती वास्तव आहे आपल्याला माहीत नाही, परंतु काही लोकांचं असं मत आहे. ते किती सत्य मानायचं तो संशोधनाचा विषय आहे, कारण त्याचे अनेक अपभ्रंश सुद्धा निघालेले आहेत. जगातील प्राचीन सिंधू संस्कृती या नदी खोऱ्यात विकसित झाली. तर प्राचीन भारतीय संस्कृती जी आहे ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेली आहे. दुसरं, सिंधू नदीचा सुमारे 60% प्रवाह पाकिस्तानात आहे. मानस सरोवरात उगम पावून
भारतातून पाकिस्तानात जाऊन अरबी समुद्राला मिळते. तर ती विलय कुठं पावते तर अरबी समुद्रामध्ये मानस सरोवरात उगम पावते आणि अरबी समुद्राला मिळते. या नदीला उपनद्या ज्या आहेत महत्त्वाच्या, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, ह्या काय आहेत उपनद्या आहेत. इथे दिले बघा, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज ह्या त्याच्या प्रमुख उपनद्या आहेत. सिंधू नदीच्या उपनद्यांपैकी चिनाब सर्वात लांब असून 1180 किलोमीटरची लांबी आहे. 1180 किलोमीटरची लांबी आहे आणि चिनाब सगळ्यात लांब नदी आहे. जगातील सर्वात लांब नदी नाईल असली तरी सिंधू नदीचे खोरे नाईलच्या दुप्पट आहे आणि टायग्रिस नदीच्या तिप्पट आहे. म्हणजे जगातली सर्वात लांब नदी असणारी जी नाईल आहे, बरोबर. आणि जगातली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे? ओके, तर नाईल नदीपेक्षा हिचा जलप्रवाह डबल आहे आणि टायग्रिस नदीपेक्षा तिप्पट आहे. तर असं हे सिंधू नदीचं वैशिष्ट्य आहे आणि ही सिंधू नदी उत्तर भारतातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी एक आहे. आशिया खंडातील महत्त्वपूर्ण नद्यांमध्ये हिचा समावेश होतो. दुसरी जी नदी आहे ती आहे गंगा. गंगा नदी प्रणाली ही भारतासाठी वरदायिनी आहे किंवा उत्तर भारताचा बहुतांश भाग जो आहे ओलिताखाली आणणारी नदी ही आहे. ठीक आहे. भारतातील सर्वात मोठी नदी उत्तर भारतातील 10 राज्यातून वाहते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. साधारण 10 राज्यांमध्ये ते नदी खोरं आहे आणि बंगालच्या उपसागराला मिळते आणि उगम पुढे पावते गंगोत्रीमध्ये. तर उगम पावते गंगोत्रीमध्ये अलकनंदा देवप्रयाग येथे भगीरथीला मिळते. तर अलकनंदा ही देवप्रयाग येथे भगीरथी नदीला मिळते आणि या दोघींच्या संयुक्त प्रवाहाला गंगा असं म्हणतात. अलकनंदा आणि भागीरथी ह्या दोनही नद्या देवप्रयाग इथं संयुक्त होतात. भागीरथीचं उगम स्थान आहे गंगोत्री. तर प्रश्न असा आपल्याला विचारला होतो की गंगोत्री या ठिकाणी उगम पावणाऱ्या गंगेचं उगमाचं नाव काय आहे? भागीरथी आहे. पुढे जाऊन देवप्रयागला अलकनंदा नदी जी आहे ती त्याला मिळते आणि या संयुक्त प्रवाहाला आपण काय म्हणतो? गंगा. म्हणून उगमाच्या ठिकाणी गंगेचं नाव काय आहे? भागीरथी. काय नाव आहे? भागीरथी. लांबी आहे 25 म्हणजे 2525 किलोमीटर तिचा प्रवाह आहे. तिच्या उपनद्या ज्या आहेत, सगळ्यात मुख्य उपनदी आहे यमुना, रामगंगा, घागरा, गंडक, कोशी, सोन, दामोदर ह्या तिच्या मुख्य उपनद्या आहेत. आता बघा इथे ही दुसरी यमुना आहे की नाही, यमुना नदी. ही जी उपनदी आहे यमुना, ही यमुनोत्री येथे उगम पावते. 1376 किलोमीटर प्रवास आणि प्रयागराज येथे गंगेला मिळते. प्रयागराज मध्ये गंगा आणि यमुनेचा संगम होतो. या ठिकाणी प्रत्येक 12 वर्षातून एकदा कुंभमेळा सुद्धा भरतो. कुठं? प्रयागराज. देवप्रयाग आणि प्रयागराज ही दोन्ही ठिकाणं काय आहेत? वेगळी वेगळी आहेत. भारताच्या 26% भूभागाचा समावेश गंगा नदीच्या खोऱ्यात येतो. म्हणजे 1/4 जमीन जी आहे ती गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये येते. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या गंगा खोऱ्यामध्ये राहते आणि भारतातील सर्वात मोठे नदीखोरे गंगेचे आहे. भारतातील सर्वात मोठे नदीखोरे कशाचे? गंगेचे. ठीक आहे. तर आपण आधी काय पाहिले? सिंधू नदी. सिंधू नदी उगम कुठं पावते? मानस सरोवरात. आणि विलय कुठं पावते? अरबी समुद्राला. गंगा उगम कुठं पावते? उगमाचं तिचं नाव काय आहे? आणि संगम कुठं, विलय कुठं पावते? किंवा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ते. ठीक आहे. तर सिंधूची प्रमुख उपनदी कोणती? सिंधूची उपनदी चिनाब आणि गंगेची यमुना ही मुख्य उपनदी आहे. तर भारतातली सगळ्यात मोठी नदी खोरं जे आहे ते यमुना आहे. कोणतं आहे? यमुना. 1/4 क्षेत्र म्हणजे 26% क्षेत्रफळ भारताचं ही गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये येतं. पुढची नदी आहे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा ही सुद्धा मानस सरोवर परिसरात तिबेट येथे उगम पावते. बरोबर. तर मानस सरोवरात सिंधू उगम पावते आणि ब्रह्मपुत्रा सुद्धा उगम पावते.
2900 किलोमीटरची लांबी आहे आणि भारतातील तिचा प्रवास आहे 725 किलोमीटर. किती आहे? 725 किलोमीटर. तिची वेगवेगळी नावं आहेत, प्रवासामध्ये तिची वेगवेगळी नावं आहेत. तिबेटमध्ये तिला सांगपो सांगपो आहे की नाही, सांगपो असं म्हणतात. अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग असं म्हणतात. काय म्हणतात? दिहांग. तर आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा असं म्हणतात. ठीक आहे, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा म्हणतात. आणि बांगलादेशात तिला जमुना म्हणतात. बांगलादेशात जमुना म्हणतात. आपण गंगा जमुना तहजीब वगैरे असे शब्द हिस्टॉरिकल वर्ड्स आपण ऐकलेले असतील. तर बांगलादेश आणि भारतीय यांच्यामधले जे सांस्कृतिक देवाणघेवाण आहे त्याला गंगा जमुनी तहजीब असं म्हणतात. तर जमुना म्हणजे यमुना नाही. आपण नेहमी जमुना किंवा आपल्याला वाटतं की यमुना नदीविषयी बोलतो, तर जमुना यमुना नाही आहे. यमुना ही गंगेची उपनदी आहे आणि जमुना सुद्धा. जमुना म्हणजेच ब्रह्मपुत्रा. म्हणजेच कोण? ब्रह्मपुत्रा. आसाममध्ये तिला काय म्हणतात? ब्रह्मपुत्रा. अरुणाचल प्रदेशमध्ये, तिबेटमध्ये सांगपो आणि बांगलादेशात जमुना नदी असं म्हणतात. ठीक आहे, तर ही जी जमुना नदी आहे ती बांगलादेशामध्ये गंगा नदीला मिळते, म्हणून ती गंगेची काय आहे? उपनदी आहे. तर तिबेट, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेश असा प्रवास हा ब्रह्मपुत्रा नदीचा आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या मुख्य नद्यामध्ये आहे सुबनसिरी. कोण आहे? सुबनसिरी. दुसरा मानस, चंपावती, दिहांग, धनसिरी, लोहित अशा त्याच्या उपनद्या आहेत. लक्षात आलं? तर ह्या प्रमुख उपनद्यांमध्ये ब्रह्मपुत्राच्या ह्या प्रमुख उपनद्या आहेत. ही नावं लक्षात ठेवा बरं का. तिबेटमध्ये सांगपो, अरुणाचल प्रदेश दिहांग, आसाममध्ये आणि बांगलादेशात जमुना नदी असं म्हणतात. ठीक आहे. आता सुबनसिरी ही प्रमुख भारतीय उपनदी असून तिची लांबी आहे 442 किलोमीटरची आहे. तर ही प्रमुख उपनदी आहे ब्रह्मपुत्रेला. जगातील नदी पात्रातील सर्वात मोठे बेट माजुली बेट जे ब्रह्मपुत्रा नदीमुळे आसाममध्ये तयार झालेले आहे. तर बघा, ब्रह्मपुत्रा नदीमध्ये हे जे बेट दिसतंय हे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये तयार झालेलं बेट आहे. तर नदी पात्रामध्ये असणारा हा सर्वात मोठं बेट आहे. नदी पात्रामध्ये असणारे सर्वात मोठं बेट आहे. ठीक. माजुलीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. म्हणजे असं डिक्लेअर केलं की माजुली हे जे बेट आहे तर याला जिल्हा डिक्लेअर केला आहे. ठीक आहे. दुसरं, ब्रह्मपुत्रा नदी जल वाहतुकीस अत्यंत उपयुक्त असून आसामचा व्यापार मोठ्या प्रमाणात या नदीवरून अवलंबून आहे. तर आपल्याला एक साधा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती नदी ही जल वाहतुकीसाठी उपयुक्त आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जल वाहतूक केली जाते किंवा लाकडाचे ओंडके वाहने वगैरे अशा कामासाठी आणि कुठलाही माल वाहतुकीसाठी ब्रह्मपुत्रा नदीचा पात्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. ठीक. तर अशा पद्धतीने ही ब्रह्मपुत्रा आहे. आता द्वीपकल्पीय नद्या. आता तुम्ही इथपर्यंत लक्षात घ्या की आपण आता काय पाहिलं? हिमालयीन नदी. तर पोलीस भरतीचा अभ्यास करताना आपल्याला हा जो भारताचा आढावा आहे तो असणं गरजेचं आहे. भारताच्या उत्तर भारतामध्ये वाहणाऱ्या नद्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या नद्या कोणत्या आहेत? सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. तर 1/4 पृष्ठभाग जो आहे, भूमी जी आहे भारताची ती गंगेच्या पात्रामध्ये येते. सिंधू नदीचा उगम, गंगेचा उगम, गंगोत्रीत उगम पावताना तिचं नाव. तिला गंगा ही ओळख कुठे मिळते? कुठल्या ठिकाणी प्राप्त होते? गंगा ही ओळख तिला कुठे मिळते? देवप्रयाग येथे. का? कारण तिथे कोणती? अलकनंदा ही नदी तिला मिळते आणि अशा दोघींच्या संगमापासून पुढे ती गंगा म्हणून प्रवाहित होते. कुठून? देवप्रयाग येथून. कुठून? आणि विलय कुठे पावते? मुख्य उपनदी कोणती आहे? यमुना. सिंधूची मुख्य उपनदी चिनाब.
ब्रह्मपुत्रेचा उगम ब्रह्मपुत्रेचा उगम मानस सरोवरात होतो. आणि संगम विलय बंगाल. ब्रह्मपुत्रेची मुख्य उपनदी सुबनसिनी. शाबाश. तर हा झाला उत्तर भारतातील नदी प्रणाली. उत्तर भारतातील नदी प्रणालीचा विशेष काय आहे? 12माही वाहणाऱ्या नद्या आहेत. 12 महिने त्या वाहत राहतात. ठीक आहे, 12माही वाहणाऱ्या नद्या. आता बघा द्वीपकल्पीय नदी प्रणाली. द्वीपकल्प म्हणजे काय? उत्तर भारतीय मैदानाच्या खालचा भाग. आपण पाहिलं की आपल्या भारताचे 5 प्राकृतिक विभाग पडतात. किती? पहिला पर्वतीय, दुसरा उत्तर भारतीय मैदान, तिसरा पठारी, चौथा आणि 5वा बेटे. तर हा जो पठारी प्रदेश आहे याला द्वीपकल्पीय प्रदेश असं म्हणतात. आणि उत्तर भारतीय मैदानाच्या खालचा जो भाग आहे तोच तो द्वीपकल्पीय प्रदेश आहे. तर या द्वीपकल्पीय नदी प्रणालीविषयी आपण थोडीशी माहिती पाहू. याची वैशिष्ट्ये काय? उगम प्रामुख्याने पश्चिम घाटात होतो. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री, थोडक्यात आपण सह्याद्री म्हणतो त्याला महाराष्ट्रामध्ये. पावसावर अवलंबून, पावसावर, कारण या नद्या 12माही नाहीत, या नद्या हंगामी आहेत किंवा पावसामध्ये त्या वाहतात. खऱ्या अर्थाने बहुतेक नद्या हंगामी आहेत. त्या काय आहेत? हंगामी आहेत. नदी खोरे लहान आहे, पूर कमी, धबधबे जास्त. धबधबे जास्त आहे. याच्यामध्ये येणाऱ्या प्रमुख नद्यांमध्ये बघा महानदी. छत्तीसगड जो आहे तिथे महानदी आहे. 858 किलोमीटरचा तिचा प्रवास आहे आणि सिंहवा येथे ती उगम पावते. ठीक आहे, आणि पुढे जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. प्रामुख्याने या ज्या नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. कुठे मिळतात? हां. त्यानंतर गोदावरी त्र्यंबकेश्वरला उगम पावते. 1465 किलोमीटरचा प्रवास करते आणि उपसागराला जाऊन मिळते. कृष्णा महाबळेश्वर येथे उगम पावते. तर कावेरी ब्रह्मगिरी येथे उगम पावते. दक्षिण भारतामध्ये कावेरी ब्रह्मगिरी येथे उगम पावते. ठीक आहे. तर आता गोदावरी नदी, हिलाच दक्षिण गंगा म्हणून ओळख आहे. काय आहे? आपल्याला प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं? तर गोदावरी. भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी गोदावरी ही भारतातली म्हणजे पठारावरून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे. कृष्णा, उपनद्या भीमा, तुंगभद्रा, कोयना, घटप्रभा आणि मलप्रभा. ठीक आहे. तर ही जी कृष्णा आहे ही महाबळेश्वरला उगम पावते आणि हिच्या मुख्य उपनद्यांमध्ये भीमा आहे जी आपल्या दक्षिणेकडून वाहते, है ना, आपल्या इथून वाहते. त्यानंतर कावेरी, दक्षिण भारताची जीवनरेखा, शिवन समुद्र धबधबा याच नदीवर आहे. तर कावेरी ही जी नदी आहे तर हिला दक्षिण भारताची जीवनरेखा असं म्हणतात. आपल्याला प्रश्न विचारतात की दक्षिण भारताची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती? तर कावेरी नदी. ठीक आहे. तर ठळक प्रश्नांकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. पश्चिम वाहिनी नद्या ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आता जशा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या आहेत तशाच पठारावरून वाहणाऱ्या काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत. उत्तर पठारावी प्रदेशातून त्या वाहतात. त्याच्यामध्ये नर्मदा आहे, तापी आहे, माही आहे, साबरमती आणि लुनी आहे. ठीक आहे. तर ह्या नद्या ज्या आहेत ह्या पठारावरून वाहून अरबी समुद्राला जाऊन मिळतात. नर्मदा नदी अमरकंटक येथे उगम पावते. 1312 किलोमीटरचा प्रवास करते. खंभातच्या आखातात, खंभातचा आखात कुठे आहे? गुजरातमध्ये. कुठे आहे? बरोबर ना, कुठे आहे? गुजरातमध्ये. तर खंभातच्या आखातात जाऊन ती कुठे मिळते? अरबी समुद्राला. शाबाश. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर नर्मदा. तर नर्मदा रिफ्ट व्हॅलीतून वाहते. रिफ्ट व्हॅलीतून. ठीक आहे. खचदरीतून वाहते. कशातून वाहते? खचदरीतून. त्याला खचदरी असं म्हणतात, रिफ्ट व्हॅली. तर सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? नर्मदा आहे. आता बघा तापी. उगम मुलताई येथे होतो. 724 किलोमीटर प्रवास करते आणि अरबी समुद्राला मिळते. जशी नर्मदा आहे तशीच तापी सुद्धा खचदरीतून वाहणारी महाराष्ट्राच्या किंवा सह्याद्रीच्या उत्तर भागातून वाहणारी आहे.
सातपुडाच्या रांगांच्या मध्यातून ती वाहते आणि ही पण अरबी समुद्राला जाऊन मिळते. हिमालयीन व द्वीपकल्पीय नद्यांमध्ये प्रामुख्याने काय फरक आहे तो चार्ट इथे दिलेला आहे. हिमालयातल्या ज्या नद्या आहेत त्या 12 महिने वाहतात. किती महिने? 12 महिने. तर द्वीपकल्पीय नद्या हंगामी वाहतात. बरोबर. नदी प्रणाली हिम नद्यांमधून उगम होतो. म्हणजे ह्या नद्या ज्या आहेत हिम नद्यांमधून उगम पावतात. तर पठारातून उगम पावतात. ह्या ज्या नद्या आहेत द्वीपकल्पीय पठारातून उगम पावतात. लांब प्रवाहाच्या नद्या आहेत हिमालयामध्ये तर तुलनेने लहान लांबीच्या कमी लांबीच्या नद्या आहेत. पूर जास्त आहे. पूर जास्त आहे आणि इकडं पूर कमी आहे. मोठी नदीखोरी आहेत, लहान नदीखोरी आहेत. सुपीक गाळ जास्त आणि गाळ कमी. तर अशा पद्धतीचा जो फरक आहे तो आहे. हिमालयातल्या नद्या वेगाने वाहतात. पठाराच्या नद्या त्या प्रमाणात मंद गतीने वाहतात. हिमालयातील नद्यांमुळे मोठ्या खचदरी तयार होतात किंवा व्ही आकाराच्या दऱ्या तयार होतात. तसं पठारी नद्यांमुळे होत नाही. ठीक. तर तेवढ्या प्रमाणात मोठ्या दरी ज्या आहेत त्या पठारी नदींमुळे होत नाही. आता बघा महत्त्वाची काही तथ्य या ठिकाणी दिलीत. तर आपल्याला फार काही समजलं नाही तर हा चार्ट जो असतो फायनलला इम्पॉर्टन्स तर त्याच्यावर आपण पूर्ण फोकस केलं पाहिजे. महत्त्वाचे जे काही महत्त्वाचे प्रश्न जे वारंवार विचारले गेलेत त्याच्यावर आपण फोकस करू शकतो. बऱ्याच मुलांची अभ्यास करण्याची एक पद्धत आहे ती तशी चुकीची आहे. समजून घेण्याच्या भानगडीत पडत नाही, घोकून काढायचं असतं त्याला. आता घोकून काढणाऱ्या माणसाचं काय होतं, सुरुवातीला अभ्यास झाल्यासारखं वाटतं आणि नंतर लक्षात राहत नाही. तसं समजून घेणाऱ्या माणसाचं काय होतं, सुरुवातीला जरी त्याला वाटलं की अरे आपला अभ्यास मंद गतीने चाललोय आणि बऱ्याच वेळा असं होतं, पण नंतर मात्र ते फार वेगाने सगळी गोष्ट समजायला लागते. म्हणजे हातात टॉर्च घेऊन रस्ता शोधत जाणारा जो माणूस आहे, जसा सूर्य उगवल्याच्या नंतर सगळं प्रकाशमय होऊन जातं, तसं समज वाढली विषयातली, विषय व्यवस्थित समजायला लागला कांचनताई की आपण काय करतो, हळूहळू तो विषय आपल्याला आत्मसात व्हायला लागतो. आता बऱ्याच लोकांना आत्मसात होणे म्हणजे काय, समजणे म्हणजे काय याच्याशी काही संबंधच राहत नाही. बऱ्याच लोकांचा संबंध नसतो. समजणे हे सुद्धा समजत नाही. समजलं का रे? काय बोलताय काही समजलं नाही. तर ही जी समज आहे ती आपल्याला जर त्या सब्जेक्ट विषयी आली, त्या टॉपिक विषयी आली तर आपला अभ्यास होतो, सनावळ्या पाठ होतात, सगळं होतं. मग पण जर ती समज नसेल तर मग काय होतं, सकाळी पाठ दुपारी विसरतं, दुपारी पाठ केलं की संध्याकाळपर्यंत विसर. तिसरी गोष्ट काय होते की तो माणूस डिप्रेशनमध्ये जातो. वारंवार अभ्यास करूनही त्या पद्धतीने स्कोर इम्प्रूव्ह होत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्याबरोबर घडते की एरवी आठवणारे सगळे विषय पेपरच्या वेळेस विसरून जातो. फार डिप्रेशन, फार बर्डन असेल जर मेंदूवर अभ्यास करताना पठणाचं, तर तो नेमका परीक्षेत विसरतो आणि पेपरवरून बाहेर उठून आला, हे बरोबर होतं, अरे हे चुकलं, अरे हे चुकीचं कसं काय झालं, हे चुकून माझ्याकडून असं झालं. चुकून काय झालं? चुकून झालेलं नसतं ते. आपण चुकीच्या अभ्यास पद्धतीमुळे आपल्याला जे स्फटिक किंवा आपल्याला जे एक तिथं काय वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जो टेन्स येतो त्याचा तो परिणाम असतो. ते चुकून वगैरे झालेलं नसतं. हा स्टडी फॉल्स आहे, अभ्यास करताना केलेल्या चुकांचा परिणाम आहे. काही लोकांना तर काय घेणं देणंच नाही आहे, बसलेत निवांत, चालू दे, काय घेणं देणंच नाही. अच्छा असं असतं का, ते पण कळत नाही. मी म्हणतोय ना, तर ती गोष्ट जर टाळायची असेल तर मेडिटेशन लेवल स्ट्रॉंग पाहिजे. काही मुलं फास्ट आहेत की त्यांना व्यवस्थित समजते, काही मुलांना हळूहळू समजते, पण फार वेगाने समजेल. समज ग्रो करणं, सब्जेक्ट आकलित करून देणं किंवा विषय आकलित करून देणं हेच शिक्षकाचं मुख्य काम आहे. सनावळ्या पाठ करून घेणं हा शिक्षकाचा मुख्य भाग नाही आहे अभ्यासातला. लक्षात आलं का? सेल्फ स्टडीमध्ये त्या करायच्या असतात, ते आपण करणारच आहे. ते प्रत्येक मुलाला करावंच लागतो सेल्फ स्टडी. पण काही लोक अभ्यास म्हणजे सनावळ्या पाठ करून घेणे
हा प्रकार राबवलेला असतो. तर तसं नाही करायचं. मग चुकीच्या पद्धतीने केलेला अभ्यास पुढं जाऊन आपल्याला धोका देतो आणि वारंवार केलेली तयारी सुद्धा अपयश घेऊन येते. त्यावेळेस आपल्याला नैराश्य येतं आणि आपण स्पर्धेमध्ये बॅकफूटवर जातो. तर कुणी पण तसं करू नये. म्हणून हा सब्जेक्ट समजला नसेल तर पुन्हा विचारा, आपण परत एकदा रिवाईज करू शकतो. अगदीच काही वेळा समजतं, काही वेळा समजत नाही. जे नाही समजलं आहे ना, त्याच्यासाठी हा एक महत्त्वाची तथ्य किंवा इम्पॉर्टन्स म्हणून इथं दिलेला जो आहे, आता हा 1-2 पानाचा तक्ता आहे, तो जरा आपण बघू. इथे बघा, सर्वात लांब नदी भारतातली, बरं का, भारतातील सर्वात लांब द्वीपकल्पीय नदी, सर्वात मोठे नदी खोरे, पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी, दक्षिण गंगा, सर्वात मोठे नदीबेट, नदीद्वीप म्हणजे बेट, भारतातील सर्वाधिक उपनद्या असणारी नदी, सर्वाधिक जलवाहतूक, गंगा आणि ब्रह्मपुत्राच्या पात्रातून होते. हिमालयीन नद्या, द्वीपकल्पीय नद्या, भागीरथी व अलकनंदांना मिळून गंगा तयार होते. सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या. ठीक आहे, याचा लिहाजाच वेगळा आहे थोडासा, असं होत नाही. हे जरा वेगळ्या अँगलनी त्याची नावं उच्चारली नावं तरी सुद्धा आपल्याला त्यावेळेसला क्लिक व्हायला लागतं. पण बऱ्याच वेळा गप वाचतात, अजिबात उच्चारत नाही. तर उच्चार व्हायला पाहिजे, गरजेचं आहे. अभ्यासामध्ये वाचताना पूर्वी काय केलं जायचं माहिती का, स्पष्ट वाचण्याची सवय लावायची. बंद पडलं काय? स्पष्ट वाचण्याची सवय लावली जायची. मोठ्यानं वाचा, लहानपणी नाही का, मोठ्यानं वाचा तास असतो. तर जर तुम्हाला एखादी गोष्ट कळत नसेल तर मुक्यासारखं वाचायचं नाही. पठण जर वाढवायचं असेल तर मोठ्यानं वाचायचं. आता मोठ्यानं इथं बसून तर वाचू शकत नाही, अभ्यासिकेत तर वाचू शकत नाही. मुळात अभ्यासिका ही आपल्याकडची कन्सेप्टच नाही. आपल्याकडची अभ्यासिका म्हणजे झाडाच्या खाली मस्त निवांत आणि मोठमोठ्याने घोकत बस, म्हणजे बोलत राहा, वाचत राहा. तर काय होतं, गती येते. आणि मग ओघाने, मी तुम्हाला काल पण म्हटलं की पसायदान कोणी पाठ केलंय का, वंदे मातरम कोणी पाठ केलंय का, प्रतिज्ञा कोणी पाठ केली आहे का? पसायदान कोणीच पाठ नाही केलं. का नाही केलं? ते म्हणता म्हणता येऊन जातं. लक्षात का? गणपतीची आरती, बरं आपण वर्षातनं 9 दिवस म्हणतो तरी सुद्धा पाठ असते. का? त्याच्याविषयीचा इंटरेस्ट, त्याच्याविषयीची आत्मीयता आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती सहजतेने यायला लागतं. म्हणून आत्मीयतेने तोंडातून शब्द उल्लेख होत जर तुम्ही वाचलत तर आपोआप स्मरणशक्ती त्याला धारण करते. आणि मग तिथे प्रश्न सोडवताना ओघाने उत्तरं आठवायला लागतात. ओघाने कुठलीही गोष्ट ओघाने आठवणं हे फार प्लस आहे. लक्षात आलं का? म्हणजे ते स्मृतीने धारण केलेलं आहे असं मानलं जातं. इथपर्यंत आलो. ब्रह्मपुत्रा तिबेटमध्ये तिचं नाव काय? गोदावरीला दक्षिणेत, नर्मदा व तापी, महानदी गोदावरी, कृष्णा आणि कावेरी, माजुली बेट, भारतातील सर्वात मोठे नदी खोरे, आणि नर्मदा आणि तापी. तर रिफ्ट व्हॅली म्हणजे काय? खचदरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत. म्हणजे सातपुडाच्या उत्तरेला जी एक रिफ्ट व्हॅली म्हणजे खचदरी जी आहे त्या भागातून तापी आणि नर्मदा या 2 नद्या वाहतात. लक्षात आलं? तर ह्या सगळ्या काय आहेत? पठारी नद्या आहेत, द्वीपकल्पीय नद्या. बऱ्याच वेळा लोकांना द्वीपकल्पीय नद्या म्हणजे काय हे पण कळत नाही, बरोबर की नाही? तर समुद्राच्या आतमध्ये किंवा तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला जो प्रदेश आहे किंवा निमुळता समुद्रामध्ये किंवा जल सरोवरामध्ये घुसलेला जो प्रदेश आहे त्याला द्वीपकल्प असं म्हणतात. तर भारताचा जो खालचा भाग आहे तो कसा आहे? दोन्ही बाजूने निमुळता आहे आणि तो कुठे गेलाय? समुद्रामध्ये. एक बाजूला अरबी समुद्र, एक बाजूला बंगालचा उपसागर आणि खाली हिंदी महासागर. त्यामुळे त्याला काय म्हणतात? द्वीपकल्पीय भाग म्हणतात. तर तो जो पठारी भाग आहे तो संपूर्ण काय आहे? द्वीपकल्पीय भाग आहे. उत्तरेमध्ये हिमालय आहे, हिमालयाच्या काठी उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. म्हणून हिमालयातनं वाहणाऱ्या नद्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाला ओलिताखाली आणतात. म्हणजे त्या खोऱ्यामध्ये त्या उत्तर भारतीय मैदान प्रदेश येतो. आणि ह्या द्वीपकल्पीय नद्या ज्या आहेत हे पठारी प्रदेश जो आहे त्याला त्या खोऱ्यामध्ये येतात किंवा तो प्रदेश त्यांच्या खोऱ्यामध्ये येतो. आणि तिथं पाणी पुरवठ्याचा मोठा सोर्स जो आहे तो या सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या, पठारावरून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत द्वीपकल्पीय नद्या त्यांच्यामुळे आहे.
तर आता याच्यामध्ये काय क्वेश्चन तुम्हाला अडचणीचा वाटतोय? एकदम सुटसुटीत पद्धतीने आपण हे पाहिलंय आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हे कळलं असेल. काय काय शेवटपर्यंत कळलंय का? तुला कळलंय का? तुला कळलंय का? नाही कळलं? बर, मी काही प्रश्न विचारू का? नद्यांचे दोन प्रवाह कोणते? हा, द्वीपकल्पीय आणि हिमालयीन प्रमुख नद्या कोणत्या? सिंधूचं उगमस्थान, सिंधूची मुख्य उपनदी आणि सिंधूचा विलय कुठे होतो? गंगेचं उगमस्थान, उगमाचं नाव आणि कुठे तिला गंगा म्हणून मान्यता आहे? देवप्रयागला तिला मिळणारी उपनदी कोणती? अलकनंदा. ती कुठे विलय पावते? बंगालच्या उपसागरामध्ये. तिसरी कोणती नदी आहे? ब्रह्मपुत्रेचा उगम मानसरोवर. मुख्य उपनदी सुबनसिरी. विलय कुठे पावते? जल वाहतुकीसाठी उपयुक्त नदी ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. आता ज्या नदीमध्ये एक बेट तयार झालेले त्या बेटाचं नाव आणि कुठल्या जिल्ह्यात आहे? कुठल्या राज्यात आहे? कुठल्या राज्यात आहे? आसाममध्ये. तर कुठल्या नदीवर झाले? ब्रह्मपुत्रा नदीवर झालेलं आहे. काय? हा, तर ह्या कुठल्या आहेत? उत्तर भारतीय नद्या. यांची विशेषता काय? हिमालयीन नद्या. हा, बारमाही प्रवाही आहेत. हा हा हा, गाळ वाहून आणतात स्वतः. बरोबर. वेगवान आहेत, व्ही आकाराच्या दऱ्या तयार करतात. ओके. जास्त खोल असतात. आता पठारी द्वीपकल्पीय नद्या प्रमुख हंगामी वाहतात, लहान असतात. बर, त्या नद्यांची नावं सांगा जरा. द्वीपकल्पीय नद्या: गोदावरी, नर्मदा, कृष्णा. बर, तापी आणि नर्मदा ह्या कुठून वाहतात? पश्चिम दिशेला वाहतात. पण वाहताना कुठून वाहतात? त्या रिफ्ट व्हॅलीतून, म्हणजे खचदरीतून वाहतात आणि कुठं जाऊन मिळतात? अरबी समुद्राला. गोदावरी, कृष्णा आणि भीमा कुठे मिळतात? बंगालच्या. गोदावरीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर. भीमेचं आणि कृष्णेचं महाबळेश्वर. आता याच्यामध्ये दक्षिण भारतातली जी प्रमुख नदी आहे तिचं नाव काय आहे? दक्षिण भारत खाली कावेरी. कोणती? कावेरी. कोणती नदी? कावेरी नदी. ठीक आहे. कावेरीचा उगम ब्रह्मगिरी येथून होतो. तर तिला दक्षिणेची काय म्हणतात? तिला विशेषण काय? दक्षिण जीवनरेखा. दक्षिणेची जीवनरेखा असं म्हणतात. कोणत्या नदीला म्हणतात? कावेरी. तर आपल्याला विचारले जाणाऱ्या प्रश्नांची ही या लेवलचे प्रश्न असतात. म्हणून हा जो ठळक विषय आहे तो या पद्धतीने पाहायचा आहे. काही अडचण कोणाला? एनी क्वेश्चन? काही प्रश्न? नक्की नाही? ओके, थँक्यू. टुडे इज इनफ. बंद करा.